लोकसभा अध्यक्षांच्या आदेशाचे उल्लंघन. भाजपचा काँग्रेस विरोधात संताप. संसदेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध केला. संसदेच्या आवारात आंदोलने किंवा निदर्शने करू नयेत असे स्पष्ट निर्देश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेले असतानाही काँग्रेसने त्याचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. दिल्लीमध्ये सध्या संसदेचे बजेट अधिवेशन सुरू आहे. संसदेच्या कामकाजात शिस्त राखण्यासाठी आणि संसदेच्या पवित्रतेचे रक्षण करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी संसदेच्या आवारात कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा जमाव करण्यास मनाई केली होती. मात्र काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली संसदेच्या मकरद्वार येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. संसदेच्या आवारात अशा प्रकारे जमाव जमवणे हे लोकसभा अध्यक्षांच्या आदेशाचा अवमान आहे. काँग्रेसने भारतीय लोकशाहीच्या परंपरेला धक्का लावला आहे. या कृत्यामुळे संसदेची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोपही करण्यात आला. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जे पाऊल उचलले आहे तो केवळ लोकसभा अध्यक्षांचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय लोकशाहीचा अपमान आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि नियमांचे पालन करण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय संसदेचं हे बजेट अधिवेशन हे दिल्लीमध्ये सुरू आहे आणि संसदेचे लोकसभेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय बिर्लाजी यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की संसदेच्या आवारामध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा कुठल्याही प्रकारचा जमाव हा होणार नाही. परंतु तरीसुद्धा काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये तिथे चहापान कार्यक्रम आयोजित केला मकरद्वार जे आहे तिथे. आणि हा एक प्रकारे संसदेच्या लोकसभेच्या अध्यक्षांचा आणि भारतीय लोकशाहीचा अपमान काँग्रेस पक्षाने केला. याबद्दल आजचं हे निषेध आंदोलन आम्ही इथे आयोजित केलं आहे. एवढंच मी सांगेन.